अभिनेता ते राजकारणी बनलेले थलपती विजय यांचा बहुचर्चित चित्रपट जननायकन पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे। मद्रास उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर 21 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांनी सेन्सॉर बोर्डला चित्रपटाला तातडीने UA प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते। तसेच चित्रपटाविरोधातील तक्रारींवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त करत हा प्रकार धोकादायक कल असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते। मात्र याच आदेशाविरोधात सेन्सॉर बोर्डने अपील दाखल केले। त्यावर सुनावणी करत न्यायालयाने संध्याकाळी एकल न्यायाधीशांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी पोंगल सुट्टीनंतर 21 जानेवारी रोजी होणार आहे। तोपर्यंत जननायकन चित्रपटाची रिलीज लांबणीवर पडली आहे। दरम्यान सकाळी सकारात्मक आदेश मिळताच विजयच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला। तिरुचिरापल्ली येथे रस्त्यावर फटाके फोडण्यात आले, लाडू वाटण्यात आले।